कशी म्हणे म्याव मस्त आहे ना, कशी दुधाच्या कॅन्डाला खेळते बरं का. तिची माझी फारशी ओळख नाही त्यामुळे थोडंसं दूर दूर पळत आहे ना. ती 15 दिवसांचं पिल्लू आहे. तिची आई एका गाडीखाली गेली त्याच्यामुळे ती आता नाही आहे. त्याच्यामुळे घरचे तिला ना असं मस्त इंजेक्शनने वगैरे दूध पाळतात आणि तिची एकदम व्यवस्थित काळजी घेतली जाते बरं का. आणि तिचा कलर देखील खूप छान मस्त असा इंग्लिश कलर आहे. आणि किती निरागस जीवन हे आहे की नाही यांचं. तर आम्ही घरी जायचं कारण काय असतं माहिती का, दूध सगळ्यात महत्त्वाचं. घरनं दूध घेऊन येतो आणि आपल्या सर्वांना माहिती सध्या दुधामध्ये किती भेसळ आहे. आणि आपण दूध का खातो, ते आपल्या शरीराला प्रोटीन, व्हिटॅमिन डी, B12 हे मिळेल. त्यामुळे आपले हाडं मजबूत होतील, दात मजबूत होतील, स्नायूंची वाढ होईल. ह्यासाठी आपण हे बाजारातलं दूध घेत असतो. पण त्याच्यापेक्षा आम्ही घरनंच आणतो. कोणतं भेसळयुक्त खाण्यापेक्षा आपलं घरून आणलेलं कधी पण चांगलं. माझ्याकडून थोडं वत्ताने सांडलं बरं का. ते वत्ताने सांडलं आणि त्यावेळेस मला माझ्या आईची आठवण आली. असं जर दूध सांडलं आणि ती म्हणायची माणसाने धारदार दूध काढावं आणि तुम्ही सांडतात. म्हणजे जे जनावरांना चारा घालतं, दूध काढतं, त्यांना त्या धारभर दुधाची सुद्धा किंमत आहे बरं का. आणि आम्ही असं 8 दिवस पुरवले असं दूध आणून नाही ना, मस्त त्याला असं उकळून थंड करून फ्रीजमध्ये ठेवून देतो. भेसळयुक्त खाण्यापेक्षा थोडं साठवणीचं खाल्लं तरी देखील चालू शकतं. म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं त्यामुळे आम्ही तसं करतो बरं का. आणि बारक्याला विशेष दूध आवडतं. त्यासोबत यात आणि घरनं अशी मस्त गावरान कोथिंबीर आणली होती. चुलत्यांनी वानोळा दिला होता. काय सांगू, त्याचा वास अगदी अप्रतिम असा वास होता. त्यासोबत आज आहे ना दारातल्या झाडाला की ना सीताफळ पहिलं पिकलं बरं का ह्या सीझनचं. आणि ते झाडालाच उरलेलं होतं. ते पाहून इतकं खुश झाले ना, ते घरात आणेपर्यंत मला दम निघला नाही. आणि त्याचं येता येताच काढून फोडलं होतं मी. खायला सुरुवात देखील झाली होती. त्यानंतर लक्षात आलं शूट घ्यावं. असं सीताफळ खाणं म्हणजे तुम्हाला काय सांगू, काय आनंद असतो. माझ्या सर्वात आवडीचं फळ म्हणजे सीताफळ आहे. त्यामुळे त्याचा आज मस्त असा पहिलंच पिकलेल्या फळाचा भरपूर असा आनंद घेतला बरं का. खरंच झाडाला पिकलेल्या फळाची चव ना अप्रतिम अशी चव असती. त्यानंतर रोजगार हमीवरती आले आणि आपलं पहिलं काम असतं या ठिकाणी आल्यानंतर देवपूजा करायची. कारण की दिवसभर या ठिकाणी थांबायचं असतं. थोडंसं असं प्रसन्न वातावरण जर झालं ना खरंच छान वाटतं. कारण की महिलांचं जीवन कसं असतं, एकदा सकाळी 5:30-6ला उभ्या राहिल्या की संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत काही सुट्टी नसते. त्यासाठी असं थोडंसं प्रसन्न वातावरण असलं ना, पण त्या कामाचं पण बर्डन येत नाही किंवा बोर पण नाही होत. त्यासाठी मी आल्यावरती पहिली देवपूजा करून घेत असते. देवाला मस्त आमच्या इथे जे कुंडातले फुलं आहेत त्यांचीच फुलं तोडून त्यांची देवाची पूजा केली जाते बरं का. पण खरंच मला खूप छान वाटतं. तुम्हाला काय वाटतं बरं, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.